नमस्कार, मी रोहिणी आणि आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज। नागपूरमध्ये सध्या आपण सगळीकडे बघतो आहे की सिमेंट रोड आणि कन्स्ट्रक्शन इतकं वाढलेलं आहे आणि या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमामध्ये कित्येक अशा झाडांची तोडणी होताना आपण बघतो आहे। पण याच पार्श्वभूमीवर असा एक परिवार आज आपल्या समोर आहे ज्यांनी संकल्प घेतला झाडे लावण्याचा। जिथे झाडं तोडल्या जातात तिथे असे कित्येक झाडे आहेत त्यांनी लावलेले आहेत आणि अशा खूप ठिकाणी त्यांनी झाडांना डोनेशन सुद्धा केलेलं आहे। तर आज आपल्या सोबत आहेत बुशरा पठाण मॅम आणि ताहिर पठाण सर। तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा संकल्प काय होता आणि त्यांचा उद्देश काय आहे। तर सर्वप्रथम मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। तुम्ही तुमचा परिचय आणि तुमचा हा संकल्प कुठल्या उद्देशाने तुम्ही हे सुरू केलेलं आहे ते आमच्या दर्शकांना सांगा। मी बुशरा पठाण, हे ताहिर पठाण। इब्राहिम माझा मोठा मुलगा 5 जून 2021 ला 20,000 झाड लावण्याचा संकल्प केला होता। 20,000 ते जिवंत असताना 31 जुलै पर्यंत त्यांनी 18,000 झाड लावले। ते झाड लावण्याचा जुनून, ते नशा त्याच्यात इतका होता की तेव्हा त्याला झाड लावता लावता कुठे डेंग्यू झाला, कुठे डेंग्यूचे मच्छर त्याला चावले हे काही लक्षात त्याचे आला नाही। आणि केव्हा हळूहळू त्याचा ताप होता, ते ताप त्याला जिरत गेला आणि 31 जुलै 2021 ला ते आम्हाला सगळ्यांना सोडून चालला गेला। ते गेल्यानंतर ताहिरने त्यांचे उरलेले 2,000 झाड नागपूर जवळ गोंडखेरी टोल प्लाझाचे नॅशनल हायवेवर 2,000 झाड लावले आणि ताहिरनं आपल्या भावाचा घेतलेला जे 5 जून 2021 ला घेतलेला संकल्प 20,000 झाड लावण्याचा पूर्ण केला। मग त्याची जे डेट झालेली होती, पण त्यानंतर सुद्धा तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे जी प्रेरणा देऊन ते संकल्प तुम्ही पूर्ण केला? ते कोविडमुळे त्याचा ते रिसर्च काय होता, त्याचा एक रिसर्च होता कि ते म्हणत होता कि मम्मी ऑक्सीजन की बहुत ज़रूरत है और ग्लोबल वार्मिंग का समय बहुत खराब आने वाला है। मैं चाहता हूँ कि सिर्फ द वाटर हो, सिर्फ द ट्री हो, सिर्फ द बर्ड्स हो, सिर्फ द एनिमल्स हो। तर त्याची खूप मोठा लक्ष होता, ते त्याचा रिसर्च त्याच्यासोबत चालला गेला। परंतु त्याची जी जिद्द होती की मला 20,000 झाड लावायचे आहे आणि सतत मला दरवर्षी आपले 20,000चा आकडा 25,000, त्याच्यानंतर दरवर्षी मी 5-5 हजार झाडांचा आकडा वाढन आणि झाड लावण, हे त्याचा जे स्वप्न होतं आणि त्याची जी जिद्द होती ते कंटिन्यू मी आणि माझे लहान मुलं ताहिरना कंटिन्यू सुरू केलेली आहे। कारण ते आम्हाला सोडून गेलेलं आहे। परंतु आमचे कुरान मध्ये पण हे लिहिलेलं आहे कि जितना आप पौधे लगाएंगे, जितनी शजरकारी करेंगे उतना आपको पुण्य मिलेगा। आणि जिथे जिथे इब्राहिमचे झाडं लावलेले आहे ते लोक आता पण इब्राहिमची आठवण करतात आणि ते म्हणतात की जेव्हा आम्हाला इब्राहिमची आठवण येते तर आम्ही झाडांना हात लावून त्याचा लाड करतो। आम्हाला असं वाटतं की आमचा इब्राहिम जिवंत आहे आणि मला असं वाटत आहे की इब्राहिमचं जे काम होता ते सतत आम्ही सुरू करायचा। कारण ग्लोबल वॉर्मिंगचा समय जे आहे खूप खराब येणार आहे, खूप येणारी वेळ जी आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी खूप खराब येणार आहे। ऑक्सिजनचा वेळ जे आहे, खूप ऑक्सिजनचा सिलेंडर भविष्यात आपल्या सोबत आपली आनेवाली जनरेशनला ठेवायची शक्यता आहे। त्याकरिता हे काम आम्ही सतत सुरू करणार आहे। त्याकरिता आम्ही आई फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। आई फाउंडेशनचे संस्था अध्यक्ष ताहिर पठाण आहे आणि आय इकोफ्युजन नावाची सेक्शन 8 कंपनी आम्ही केलेली आहे। त्या माध्यमातून त्याचे डायरेक्टर मी स्वतः आहे। त्या माध्यमातून सतत आम्ही ट्री प्लांटेशनचा काम सुरू ठेवणार आहे आणि कंटिन्यू आम्ही हे काम त्याच्या आत्मेला शांती आणि खुशी मिळण्यासाठी आणि सगळे त्याच्या नावामुळे आणि त्याच्या कामामुळे सगळ्यांना फायदा व्हावा, प्रत्येक माणसाला फायदा व्हावा, प्रत्येक जीवाला, पक्षीला फायदा व्हावा। त्याचा हा एक अजून हे होता कि त्याला हे असं वाटत होता कि मम्मी बर्ड्स बहुत कम होते जा रहे, तो मैं ऐसे पौधे लगाऊंगा मम्मी जहाँ पे बर्ड्स जो है वो अपना नेस्ट बनाए, अपना घोंसला बनाए। मशान भूमियों में जब बॉडी जलती है मम्मी तो बहुत कार्बन निकलता है, तो मैं मशान भूमियों में ऐसे पेड़ लगाना चाहता हूँ कि जिससे फल लगे, जैसे आम के फल लगाना चाहता हूँ, आंवले के फल लगाना चाहता हूँ। मम्मी मंकियों को खाना नहीं मिलता, मंकी कितने परेशान होते हैं लोगों के घर में से। हमारे घर में एक बार खुद मंकी घुस गया था, तो मम्मी ये क्यों भूखे हैं, क्योंकि इनको जंगल में खाना नहीं मिल रहा। तो मैं ऐसे पेड़ लगाना चाहता हूँ कि मेरे जो है मंकियों को, मेरे एनिमल्स को खाने के लिए परेशान न होना पड़े।
तर त्याची कल्पना, त्याचे विचार खूप मोठे होते. तर आम्ही फक्त प्रयत्न करत आहे त्याचे कल्पना, त्याचे विचार, त्याचा दृष्टिकोन आणि त्याची जे सेवा, तर त्याची सेवा कंटिन्यू आम्ही ठेवणार आहे की त्याची आत्मेला शांती मिळाली पाहिजे ह्या कामामुळे आणि ते खूप स्वर्गमध्ये खुश राहायला पाहिजे आणि तिथूनही त्यांना आम्हाला सगळ्यांना पाहायला पाहिजे की आम्ही त्याच्यासाठी त्याचं नाव आणि त्याचं काम लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि लोकांना, प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीव जंतूला त्याचा फायदा होत आहे. हेच आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत तुम्ही आणखी ते गेल्यानंतर कित्येक असे झाडं लावलेले आहेत? प्रत्येक जिथे आम्हाला ट्रीज डोनेशन मागतात, जिथे लोक मागतात की आमच्या शाळेत, आमचे मशानभूमीमध्ये, आमचे कब्रस्थानमध्ये, चर्चमध्ये झाडं डोनेट करावा, आम्ही डोनेट करत आहे. आणि 31 जुलैला जे गेला होता तो 31 जुलैला वन ड्राईव्ह फाउंडेशन पर्यावरण प्रेमी इब्राहिम पठाण पर्यावरण प्रेमी पुरस्कार देत आहे आणि त्या कार्यक्रमातले प्रत्येक आलेले माणसाला आम्ही त्याचा पेड गिफ्ट देत आहे. आणि जिथे आम्हाला ट्री जे कोणी मागते आम्ही प्रयत्न करतो की ते इब्राहिमच्या नावानं डोनेट करायची. आणि आम्ही पण जे काही कोणतेही कार्यक्रमात, कोणाचा वाढदिवस असो की कोणाची मॅरेज अॅनिव्हर्सरी असो की लग्नाचा कार्य कुठेही असो, आम्ही प्रयत्न करतो की त्यांना इब्राहिम कडून एक पौधा गिफ्ट मिळाला पाहिजे. कारण त्याचा एक स्लोगन होता कि हर खुशी के मौके पर एक झाड़ जरूर लगाए. इसलिए प्रत्येक वेळी आमचा हे प्रयत्न राहते की आम्हाला जे फाउंडेशन्स, जे शाळा, जे कोणी आम्हाला डिमांड करते, आम्ही प्रयत्न करत असतो की त्यांची डिमांड पूर्ण करून त्यांना ट्री प्लांटेशन करून देण्याचा आमचा प्रयत्न असते. आताच्या युवा पिढीला तुम्ही काय सजेशन द्याल? आताची युवा पिढीला मला हे सजेशन आहे की आपण जात पात धर्म पंथ से बहुत दूर रहना है. जेव्हा इब्राहिम 13 वर्षाचा असताना अमेरिकेला स्काउट गाईडनं त्याचा सिलेक्शन केला होता आणि अमेरिकेला गेला होता. इब्राहिमला जेव्हाही केव्हा कोणी प्रश्न विचारतात आणि मी पण प्रश्न विचारायची केव्हा, तो ते असं म्हणत होता इंडिया, म्हणजे इंडिया ही शब्द असा इतका प्रेमाने ते बोलत होता की असं वाटतं की पूर्ण भारत देश इब्राहिमचं घर आहे. तर मी प्रत्येक युवा पिढीला हेच विचार करत आहे की हे भारत देश हे आपलं घर आहे. हे घराच्या संरक्षण करणं, आपण प्रत्येक धर्मापंथाचे याच्यात ना पडून आपण एकमेकाला सहकार्य करणं, आपण सुखात दुःखात सहकार्य करणं, प्रेमानं राहणं, एक दुसऱ्याला मदत करणं, अप्रिशिएट करणं, हे माझा संकल्प आहे. कारण आपण सगळं एकत्र येऊन एक ताकद, आपले भारत देशी जसे इब्राहिमचा इंडिया होता तर तसा एक इंडिया, आमचा एक ताकदवर इंडिया झाला पाहिजे. आम्ही कोणत्याच माध्यमातून असा कोणताच काम नाही केला पाहिजे जेणेकरून एकमेकाला दुःख हो, भांडण हो, एक दुसऱ्याचा सहकार्य केला पाहिजे. आणि मला हेच युवा पिढीला आहे की पहिले आणि मला एक युवा पिढीला हे आहे की जे ॲडिक्शन आहे, मोबाईल ॲडिक्शन, ड्रग्स ॲडिक्शन, सिगरेट, दारू, हे सगळे कडून तुम्ही दूर राहा. कारण हे सगळे तुमच्या शरीराचा नाश करणार आहे, तुमची येणारी पिढीचा सत्यानाश करणार आहे. तर हे सगळे जे वाईट गुण आहे त्याच्याकडून तुम्ही दूर राहा आणि एक चांगला मुलगा, एक मुलगी, चांगला बालक आणि एक देशचा चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करा की हे देश तुमच्यावर गर्व केला पाहिजे. हे मी प्रत्येक युवा पिढीला अपील करत आहे, रिक्वेस्ट करत आहे. मेरा नाम ताहिर खान हसन का पठान है. मैं इब्राहिम पठान का भाई हूँ. मेरे भाई ने वर्ल्ड एनवायरनमेंट डे के दिन 20,000 झाड़ लगाने का संकल्प लिया था और मेरे भाई का सपना था कि हर खुशी के मौके पर एक झाड़ जरूर लगाए. 16 साल की उम्र में मेरा भाई मुझे छोड़ के चले गया, पर जो उसकी इंस्पिरेशन थी वो आज भी मेरे साथ है. उसने जो इम्पोर्टेंस बताई थी, जो हमारी ग्लोबल वार्मिंग है, हर साल नागपुर का 1% टेम्परेचर बढ़ते जा रहा है पूरे कंट्री का, और इसका सबसे बड़ा रीजन है प्लांटेशन ना करना. और जो हमारे पहले से बड़े झाड़ है, आज के कंडीशन में हम प्लांटेशन तो कर रहे हैं, पर जो एक्चुअली हमें जो नेचर ने 100, 200, 150 साल के जो पुराने झाड़ है, हम रोड बनाने के चलते वो झाड़ को हम काट दे रहे हैं, जिनकी इंपॉर्टेंस हमें सबसे ज्यादा है. और हम नए प्लांटेशन तो कर रहे हैं, पर आज के आने वाले कुछ समय में उनको बढ़ने को समय है, उनको समय लगेगा. वो जो झाड़ को कंपेयर करने के लिए जो हम रोड बनने के लिए काट दे रहे हैं, जो एक्चुअली जो रास्तों का जाल बनाना, इसको डेवलपमेंट नहीं कहते. और उसके चलते हम
हम हमारी तरफ से ट्राई करते हैं कि हम जो प्लांटेशन करें और जो इम्पोर्टेंस है हमारी लाइफ में इसका सॉइल इरोजन से लेके हमारे एयर प्यूरिफिकेशन से लेके हर चीज में हमारे लिए अगर हमारे सर्वाइव है अर्थ के ऊपर तो उसका बहुत बहुत मेजर रोल जाता है प्लांटेशन के चलते। तो मैं आपसे हर किसी से रिक्वेस्ट करना चाहूंगा कि आप हर खुशी के मौके पर एक झाड़ जरूर लगाएं। तर आता आपल्याला पठाण या परिवाराकडून याविषयीची सविस्तर माहिती मिळालेली आहे की त्यांना वनस्पती याबद्दल प्रेम कुठून निर्माण झालं व हा संकल्प त्यांच्या जीवनामध्ये कधीपासून आला। त्यांचा मुलगा 16 वर्षाचा इब्राहिम त्याने स्वतःचा जीव गमावला एका जिद्द आणि चिकाटीमुळे। त्याला जुनून होता की माझ्या देशामध्ये मला झाडे लावायची आहे। झाडे लावत असताना केवळ डास चावला आणि स्वतःचा जीव त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याला गमवावा लागला। तरी सुद्धा त्या परिवाराने आपल्या मुलाचं इन्स्पिरेशन आपल्या जीवनामध्ये घेऊन स्वतः एक आई आणि मुलासोबत लहान भाऊ आपल्या मोठ्या भावाला आता फॉलो करताना आपल्याला दिसतो आहे आणि झाडाचं महत्त्व किती आहे त्याला लहानपणापासून त्याच्या भावामधून मिळालेलं आहे आणि त्याच्या आठवणीच्या निमित्ताने ते आज हा संकल्प पूर्ण करताना आपल्याला दिसते आहेत। त्यांचं फाउंडेशन आणि त्या स्वतः डायरेक्टर आहेत त्याच्या की आता यानंतर पुन्हा त्यांना या मोहिमेद्वारे आणखी अशी झाडं लावायची आहे ज्या पार्श्वभूमीवर झाडे काटली जातात। आज तिथेच ते झाड लावण्याचा एक संकल्प आपल्या मार्फत करत आहेत आणि कित्येक ठिकाणी त्यांनी असे झाडांचे डोनेशन सुद्धा केलेले आहेत। हा एक विचार एकेकाचा जीव वाचवू शकतो हे आज आपल्याला या परिवाराकडून मिळालेला आहे। त्यांनी दिलेला मेसेज जवानांसाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे आज आपल्याला माहिती झालेलं आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी, पोलीस टाइम न्यूज नागपूर।